पादुका पूजनाच्या वेळी प्रत्येक भक्ताला एकसारखा अनुभव येत नाही, पण आज मी तुम्हाला असे काही अनुभव सांगणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटे येतील. कदाचित या अनुभवांमुळे तुम्हालाही तुमच्या श्रद्धेचं उत्तर मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. मित्रांनो, पादुका पूजन हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तो भक्त आणि सद्गुरू यांच्यातील एक जिवंत, भाविक आणि आध्यात्मिक संवाद असतो. आचार्याची गोष्ट म्हणजे एकाच वेळी शेकडो भक्त पादुका पूजन करतात, पण प्रत्येकाला आलेला अनुभव मात्र वेगळाच असतो. कोणाला पूजा करताना डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, कोणाला मनात इतकी शांतता मिळते की अनेक वर्षाचा ताण एका क्षणात नाहीसा झाल्यासारखा वाटतो. कोणाला पादुकांजवळ दिव्य सुगंधाची अनुभूती येते, तर कोणाला स्वामींचा हात डोक्यावर असल्याचा स्पर्श झाल्यासारखं वाटत असतं. आज आपण अशाच काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत, तर आपण ते अनुभव ऐकायला सुरुवात करूया. अनुभव क्रमांक 1, मनाला मिळालेली शांतता. मी पादुका पूजनासाठी आलो तेव्हा माझ्या मनात खूप चिंता होत्या. घरातील समस्या, कामांचा ताण आणि भविष्याची काळजी. पण ज्या क्षणी मी स्वामींच्या पादुकांवर डोके टेकलं, त्या क्षणी डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. उठल्यावर मन इतकं हलकं झालं की ते जाणून अनेक वर्षाचे वझ उतरल्यासारखं वाटलं. अनुभव क्रमांक 2, दिव्य सुगंध. पूजन सुरू असताना अचानक आजूबाजूला एक विलक्षण सुगंध दरवळू लागला. मी इकडे तिकडे पाहिलं, पण तिथे असा सुगंध येणारा कोणतंच कारण नव्हतं. त्या क्षणी मनात मला एक विचार आला, स्वामी माझ्याजवळ आहेत. अनुभव क्रमांक 3, अडकलेले काम पूर्ण झालं. माझं हे एक महत्वाचं काम अनेक महिन्यांपासून अडकलं होतं. मी श्रद्धेने पादुका पूजन केलं आणि स्वामींना मनापासून प्रार्थना केली. काही दिवसांनी ते काम अपेक्षितपणे मार्गी लागलं. त्या दिवसापासून माझा विश्वास 1000 पटीने वाढला. अनुभव क्रमांक 4, स्वामींचा स्पर्श. मी पादुकांना नमस्कार करत होतो. अचानक काही क्षणासाठी असं वाटलं की माझ्या डोक्यावर कोणीतरी प्रेमाने हात ठेवला. डोळे उघडले तर कोणीच नव्हतं, पण त्या क्षणी मला खात्री झाली स्वामी माझ्यासोबत आहे. अनुभव क्रमांक 5, भीती नाहीशी झाली. मी खूप घाबरट स्वभावाचा होतो. प्रत्येक गोष्टी चिंता वाटायची. पादुका पूजनानंतर माझ्या मनात एक वेगळंच ध्येय निर्माण झालं. समस्या तशाच होत्या, पण त्यांना समोर जाण्याची शक्ती स्वामींनी दिली. शेवटचा म्हणजे अनुभव क्रमांक 6, घरात सुख शांती. आमच्या घरात सतत तणाव आणि वाद व्हायचे. पादुका पूजन करून घरी आलो आणि दररोज स्वामींचे नामस्मरण सुरू केले. काही दिवसातच घरातील वातावरण बदललं. आज आमच्या घरात शांतता, प्रेम आणि समाधान आहे. मित्रांनो, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. कोणाला अश्रूंची अनुभूती येते, कोणाला शांततेची, कोणाला ध्येयाची, तर कोणाला आशेची. पण एक गोष्ट मात्र समान असते, जिथे निस्वार्थ श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच असते. जर तुम्हाला ही पादुका पूजनाच्या वेळी एखादा अविस्मरणीय अनुभव आला असेल तर तो कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव दुसऱ्याच्या एखाद्या भक्ताला श्रद्धेने नवीन दिशा देऊ शकतो. शेवटी एवढंच म्हणेन, स्वामींच्या पादुकांवर डोके ठेवताना काहीही मागू नका. फक्त स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण करा, कारण स्वामींना आपल्या गरजा सांगाव्या लागत नाही, तर त्या त्यांना आधीच माहीत असतात. बरोबर ना? विचार आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांपर्यंत देखील शेअर करा. श्री स्वामी समर्थ.